नमस्कार मित्रांनो, आज आपण हेडलॉक सिस्टमबद्दल माहिती देणार आहे. तर माझ्या फार्मवरती हेडलॉक सिस्टम लावलेला आहे मी. तर तुम्ही जर नवीन डेअरी फार्म चालू करत असेल तर तुम्ही पण हे हेडलॉक सिस्टम लावू शकता, ज्यामध्ये ॲटोमॅटिक गाय मित्रांनो लॉक होते. म्हणजे गाय धुवायचं असेल किंवा लेबर प्रॉब्लेम असेल, गायांना दावण असं बांधायचं असेल, तर हे सगळे प्रॉब्लेम मित्रांनो ह्या हेडलॉक सिस्टमपासून दूर होते. आणि गायांची प्रेग्नेन्सी चेक करायचं असेल किंवा AI करायचं असेल आणि किंवा ट्रीटमेंट करायचं असेल तर ह्या हेडलॉकमध्ये मित्रांनो एक वेळा गाय आता लॉक झाली तर मित्रांनो ते निघत नाही आपण काढल्याशिवाय, तर बांधायचं काम पडत नाही. तर अशा प्रकारे ह्या हेडलॉक सिस्टमचा मित्रांनो फायदा आहे. तर मित्रांनो बघूया हेडलॉक सिस्टमबद्दल संपूर्ण माहिती. तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण आपल्या हेडलॉक सिस्टमची मित्रांनो आता हे माझं शेड असं 30 फूट आहे मित्रांनो. 30 फूटमध्ये आपण हे टोटल 30 फूट फिट केलेलं आहे. म्हणजे याची माझ्या शेडची रुंदी जी आहे 30 फूट आहे, म्हणजे ज्या साईडून आपण गाय ठेवतो ते साईड. तर आपण 30 फुटामध्ये मित्रांनो हेडलॉक सिस्टम फिट केला आहे. तर मित्रांनो आपण एका गायला 3 फुटाची जागा दिलेली आहे. म्हणजे 30 फुटामध्ये मित्रांनो 10 गायी मावते असं समजा मित्रांनो. म्हणजे एक साईड आपण 10 गायांसाठी केलेली आहे. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, आता हेडलॉक सिस्टमपासून मित्रांनो हे चारा खायची जे गव्हाण आहे ते जे सिस्टम केलेलं मित्रांनो मी तिथून 1 फूट जागा खाली सोडलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे आता आपण चारा टाकतो आणि तिथे स्टाईल वगैरे लावलेली आहे. तर हेडलॉक सिस्टम मित्रांनो अशा प्रकारे. तर आता मित्रांनो आपण हे बघू हेडलॉक सिस्टम मित्रांनो काम कसं करते. तर आता जे कोणी नवीन असेल, ज्यांना पाहिलं नसेल हेडलॉक सिस्टम, तर आता सगळ्यात आधी मित्रांनो फिटिंग वगैरे कशी केली आहे ते सगळ्यात आधी बघून घेऊ. त्याच्यानंतर हेडलॉक सिस्टम कसं काम करते ते बघू. मित्रांनो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सगळं कामाची माहिती. आणि काही जर तुम्हाला विचारायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन. तर मित्रांनो तुम्ही एक काम करा, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिल्यानंतर फोन करायच्या आधी मला व्हॉट्सअपला मेसेज कराल, कारण मला खूप फोन येते. तर मला यूट्यूबवरून आला आहे का कुठून आला मला समजत नाही. तर सगळ्यात आधी एक काम करायचं, व्हॉट्सअपला मेसेज करायचं यूट्यूब म्हणून, आणि कॉल करू का हे एक मला मेसेज करायचा. त्याच्यानंतर मी समोरून फोन करीन, नाही तर तुम्हाला रिप्लाय म्हणून सांगेन का कॉल करा. ठीक आहे मित्रांनो. तर आता आपण बघू हेडलॉक सिस्टम काम कसं करते आणि फिटिंग कसं होते, आणि सगळं मित्रांनो डिटेल्समध्ये माहिती देतो, जेवढी देऊ शकतो तेवढी. त्याच्यानंतर बाकी आपण तुम्हाला जर काही अजून तुमच्या मनात तुम्हाला काय विचारायचं आहे तर त्याबद्दल जर असेल तर ते आपण कॉलवर बोलू शकतो. तर आता सगळ्यात आधी मित्रांनो फिटिंग मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, आता इथे मधात आपल्याला कॉलम आहे मित्रांनो. हे कॉलमवरती आता शेड आहे आपलं, सगळं फाउंडेशन घेतलं होतं आपण. तर आता हे बघू शकता हेडलॉक सिस्टम असं उभं केलेलं आहे. तर इथे कसं आपण इथे वेल्डिंग मारलेली आहे आणि इकडून. तर मित्रांनो आपण सगळ्यात आधी काय झालं होतं, इकडून नाही का आपण आधी वेल्डिंग मारली होती आणि तिकडल्या बाजूने मारली नव्हती. तर हे हेडलॉक मित्रांनो अशा गायांच्या धक्क्याने पुढं आलं होतं. तर मित्रांनो हेडलॉक जर तुम्ही बसवत असाल तर एवढं म्हणजे चांगलं मित्रांनो फिटिंग करावं लागेल, कारण ह्या 10 गायांचा जोर खूप पडते मित्रांनो. आणि हेडलॉक सिस्टम तुटलं होतं, म्हणजे ह्या हेडलॉकला काहीच नाही चालतं, जिथे फिट केलं होतं म्हणजे तिथे, आणि तर असं तुटलं होतं मित्रांनो. तर आपण आता इथं बघू शकता, इथे वेल्डिंग मारलेली आहे आणि खाली वेल्डिंग मारली आहे मित्रांनो. आता असा सळाकी लावून इथे आता आपल्याला कॉन्क्रीट भरायचा आहे. तर मित्रांनो हे आता तुम्हाला सांगतो मित्रांनो आता हे लॉक कसं होते. मित्रांनो आता तुम्ही बघू शकता हा जो खटका दिसत आहे, आता सगळं सिस्टम मित्रांनो टोटली समजून सांगतो. आता सगळ्यात आधी हे सळाक समजा मित्रांनो, गोलवाली हे सळाक तिथपर्यंत सगळी जॉईन केलेली आहे. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता याला खाचे दिसत आहे तुम्हाला, हे बघू शकता खाचे. ठीक आहे. आता हे बघा इथून खटका आपण असा वर केला. ठीक आहे. तर वर केल्यानंतर हे खाचे मित्रांनो असे वर येते. तर ह्या सिस्टमला काय आहे, हे अशा क्लिपा दिलेल्या आहे तुम्ही बघू शकता अशा. तर हे इकडे आता समजा हे सिस्टम इकडल्या बाजूला असतात असं. आता तुम्हाला थोडं मागं करून दाखवतो मित्रांनो, पूर्ण पहा समजू येईल तुम्हाला. हा असं. आता त्याच्यानंतर गाय इथून असं अंदर तोंड टाकते असं. इथून आल्यानंतर मित्रांनो असं खाली जाईन चारा खायसाठी. ठीक आहे. असं चारा खायला आल्यानंतर हे मान मित्रांनो इथे अशी लागेल. तर हे वाला असं होते. तर तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा मित्रांनो ह्या खाच्यामध्ये जाऊन लटकते. आता हे झालं आहे लॉक मित्रांनो, हे कसंच निघत नाही. आता तुम्ही बघू शकता. आता हे इथं गायची मान राहते आणि मित्रांनो तोंड निघू शकत नाही मागच्या बाजूला. तर हे हेडलॉक सिस्टम असं काम करते. आता सगळ्याच गाया मित्रांनो, आता सगळ्या गाया कोणती गाय येईन का आता खायला, आता हे असं सिस्टम राहते. ठीक आहे. आलं ते खालून असं झाल्यानंतर ॲटोमॅटिक असं लॉक होत जाईल. बघा तुम्ही इथे आपल्याला ना गायांना बांधायचं आहे ना काही नाही. आता मित्रांनो सोडायचं असेल तर कसं करायचं, आता तुम्ही बघू शकता हा जो लॉक आहे मित्रांनो याला इकडल्या बाजूला खिचायचा असा. त्याच्यानंतर बघा ते ॲटोमॅटिक लॉक निघले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हेडलॉक सिस्टम काम करते. आता तुम्ही बघा जर मित्रांनो आता हे आपण आता सगळं गायांना चारा वगैरे टाकला, चारा टाकायच्या आधी काय करतो आम्ही हे असं
मित्रांनो असं वरतं करून आपण सगळे लॉक करून ठेवून देतो. टोटली लॉक आहे. आता सगळं गायांना चारा टाकून ठेवायचा, म्हणजे मित्रांनो यांना इकडलं खाता येत नाही, आपण सगळं बनवून ठेवून देतो चारा. त्याच्यानंतर काय करायचं, बस या लॉकला असा करून ठेवून द्यायचा. सगळे लॉक निघून जाते, गाया आल्या वरतं करून देतो आम्ही. बस मित्रांनो गाया लॉक होते आणि ऑटोमॅटिक खायला, म्हणजे इकडे तिकडे जात नाही, आपापल्या जागावर येते आणि सगळं खायला लागते. अशा प्रकारे हेडलॉक सिस्टम मित्रांनो काम करते. तर आता तिसरी गोष्ट मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल का या सगळ्या एवढ्या सिस्टमला खर्च किती लागला. मित्रांनो फक्त मी हेडलॉक सिस्टमचा खर्च सांगतो. सगळं आणण्यापासून तर फिटिंग करतपर्यंत टोटल खर्च सांगतो. तर मित्रांनो आता हे हेडलॉक सिस्टम मी मित्रांनो तुम्हाला लोणी मार्केट माहीत असेल तर लोणी मार्केटला मी गाय आणायला गेलो होतो, तिथून आणलेलं आहे. म्हणजे एका शेतकऱ्याचा फार्मवरून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांचं शेडचं काम चालू होतं तर काही कारणामुळे थांबलं होतं, त्यांना पैशाचं काम होतं. तर मित्रांनो हे मी 8 गायांचं हेडलॉक तिथून आणलेलं आहे. 2 गायाचं मित्रांनो हेडलॉक मी बनवलेलं आहे इथे. हे जुगाड करून मित्रांनो हे अशा प्रकारे मी हे थोडं इकडलं आणि इकडलं मित्रांनो त्या लास्टवाला मी बनवलेलं आहे घरी. आणि 8 गायाचं मित्रांनो बघा इथं हे जॉईंट करून आहे, हे बघू शकता. इथून इकडे आपण इकडे बनवलेलं आहे. तर मित्रांनो हे 8 गायांचं हेडलॉक सिस्टम 3 फूटवाला मित्रांनो हेवी खूप आहे, क्वालिटी खूप चांगली आहे, म्हणजे मजबूत आहे मित्रांनो. आपण त्याला 2 तुकडे करून आणलं होतं, ट्रकमध्ये मावत नव्हतं. तर हे 22,000 रुपयाला आपल्याला तिथे जागेवर बसलेलं आहे. म्हणजे तिथे आपण ह्या 8 गायांच्या हेडलॉकसाठी आपण 22,000 रुपये दिलेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या ट्रकमध्ये आलेला आहे, ट्रान्सपोर्ट आता पकडलेला नाही त्याचा, आता गायांच्याच ट्रकमध्ये आलं. गाय आणणारच होतो आपण, त्याच्यामध्ये टाकून आणलेलं आहे समजा वर. तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला हे इकडलं साईडचं जे 2 बनवायचं साठी मित्रांनो आता लोहा लागलेला आहे. मित्रांनो तो लोहा आपण 3,000 रुपयात आणला होता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो फिटिंग आणि मित्रांनो जे वेल्डिंग फिटिंग करून देणारे जे होते त्यांनी मित्रांनो आपल्याकडून 2800 रुपये असे घेतलेले आहे सगळ्या कामाचे मित्रांनो. तर आता 22,000 आणि इथे 3,000, 25 आणि 3 समजा पुन्हा मित्रांनो हे सगळं हेडलॉक सिस्टम आपल्याला इथे सगळं फिटिंग वगैरे होतपर्यंत 28,000 रुपयापर्यंत गेलेलं आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये जास्त पैसे गेले या कमी पैसे गेले या परवडलं मला, तर मित्रांनो मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मित्रांनो अशा प्रकारे हेडलॉक सिस्टम मित्रांनो सगळं आपल्याला बसलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर हेडलॉक सिस्टम फिट करत असेल तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एक काम करजा, म्हणजे जे तुम्ही हेडलॉक सिस्टम म्हणजे जिकडून आता गायी आहे तर मित्रांनो तिकडून जाऊन दाखवतो मित्रांनो काय किती उंचावर फिट करायचं, नाही तर गायांच्या आपल्या जे समोरची बाजू असते तिथे लागतात मित्रांनो आणि खाता नाहीत त्यांना. तर ते आपण सगळ्यात आधी बघून घेऊ. तर मित्रांनो हे बघा मित्रांनो इकडल्या बाजू म्हणजे इथे आपण गायांचे पाय ठेवते ना, तिथून मित्रांनो हे वरतं आता फिट केलेलं आहे. तर मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे का खालून आपलं हेडलॉक किती उंचावर फिट करायला पाहिजे. तर मित्रांनो आपण हे 22 इंचीवर फिट केलेलं आहे. म्हणजे कोणी लहान वगैरे गाय असेल आणि मोठी पर गाय असेल तरी मित्रांनो ते सगळं बरोबर खाता येते अशा प्रकारे. तर त्याच्यासाठी म्हणजे काही कालवडी पण असते मित्रांनो, त्यांना पण प्रॉपर खाता आलं पाहिजे. जास्त वर नका घेऊ मित्रांनो आणि जास्त खाली पण नका घेऊ. खाली तर घेणं तर मित्रांनो बरोबर नाही एकदम, कारण गायांना मित्रांनो खूप खाली मान करावं लागते. तर अशा प्रकारे प्रॉब्लेम येऊ शकते. तर तुम्ही नक्की हे आठवण ठेवा जेव्हा फिट कराल तेव्हा, नाही ते व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेव्हा केव्हा म्हणजे फिटिंग कराल तेव्हा म्हणजे पाहता येते. तर अशा प्रकारे मित्रांनो हे इकडलं सगळं मित्रांनो फिटिंग आहे. तर आता सगळं मस्त रेस्ट चालू आहे मित्रांनो, सगळं काम झालेलं आहे. तर अशा प्रकारे आहे मित्रांनो डिटेल्समध्ये. मित्रांनो अजून जर माहिती काही पाहिजे असेल तर मित्रांनो आपण फोनवर बोलून आपण क्लिअर करून घेऊ. थोडीफार जर काही राहिलं असेल तर, आता मी तर पूर्ण सांगितलं जे झालं आहे ते. तर मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडत असेल आपल्या चॅनलवरचे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि पुढचा समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.